नाशिकच्या गंगापूर धरणाचे बॅकवॉटर क्षेत्र कायमस्वरूपी बंद, प्रवेश केल्यास होणार कठोर कारवाई. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नाशिकमधील गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरावर कायमस्वरूपी बंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे पर्यटकांना आता या प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात बुडून मृत्यू होण्याच्या तसेच विविध अपघातांच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या होत्या. वाढती जीवितहानी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलत संपूर्ण बॅकवॉटर पॉइंट प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी नागरिकांना आवाहन करत स्पष्ट इशारा दिला आहे की प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही जाऊ नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, नाशिक तालुका पोलीस स्टेशन. नाशिक तालुका हद्दीमध्ये गंगापूर डॅम जो आहे तो गंगापूर डॅमचा बॅकवॉटर हे प्रतिबंधित क्षेत्र असून आजकाल बरेचसे पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात, पाण्यामध्ये खेळण्यासाठी जातात. गंगापूर डॅममध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून गाळाची जमीन असून लोक आंघोळी करण्यासाठी त्यामध्ये उतरतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत आहेत. त्यामुळे ते पूर्ण बॅकवॉटर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनानं घोषित केलेलं आहे. कोणीही पर्यटकांनी त्या ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ नये किंवा पाण्यामध्ये उतरू नये. जे कोणी टवाळखोर तिथे जातील त्यांच्यावर पोलिसांमार्फतीने कारवाई करण्यात येईल.